इकडे तुम्ही बघाल तर ही अशी झाडं वगैरे बरीचशी पडलेली आपल्याला बघायला मिळतात। ही समोरची जागा आहे ज्या ठिकाणी मला रानगाव बघायला मिळाला होता। ही बघा हीच ती जागा आहे, म्हणजे ह्या ठिकाणी रानगाव होता। ह्या पॅचमध्ये जी दरड आहे ती पूर्णपणे कोसळते आणि रस्त्यावर आलेली, आणि इथे एक झाड देखील पडलं होतं। आणि ह्या रोडला कसं रात्रीचे कोल्हे असतात, कोल्ह्यांचं प्रमाण ह्या भागामध्ये खूप जास्त बघायला मिळतं। कारण या ठिकाणी माझ्या मते ना नांगरणी स्पर्धा झाली असावी। बघू शकता चिखलावरून मी लगेच ओळखलं की ह्या लास्ट टाइम 2 दिवस आधी देखील ह्या ठिकाणी झाड पडलं होतं। गुहागर म्हणा, त्याचबरोबर अंजनवेल म्हणा किंवा आजूबाजूची गावं आहेत तिकडचे मित्रांनो जी लोक आहेत ना ती ह्या ठिकाणी येतात बाजार करण्यासाठी। मला ह्या नदीचं एक वैशिष्ट्य आहे, पुलावरनं पाणी गेलंय किंवा आपलं तांबी नदीला पाणी टच झालंय, एकदम धोक्याचे पातळी ओलांडले, असं कधी काय ऐकलं नाही मित्रांनो मी तरी। यार जोरदार पाऊस आला, 2 मिनिटं। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो चिपळूणचे तर तुम्ही अपडेट बघताय, त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या गोष्टी देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुहागर ते चिपळूण असा प्रवास करतोय, आणि ह्या दरम्यान ना मित्रांनो आपण पालपेणी रूट म्हणजे आपण जो एक म्हणतो ना अंजनवेलचा रोड आहे त्या रूटने आपण प्रवास करत असतो। सो ह्या रूटला पावसामध्ये ज्यावेळेला अति पाऊस पडतो त्यावेळेला काय समस्या होतात ना त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळची 5:45 आणि आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा चिपळूणच्या दिशेने। आणि हा जो रूट आहे तो मित्रांनो तुम्ही जर बघाल ना तर पूर्णपणे असा जंगलातून जाणारा रूट आहे। म्हणजे अंजनवेलला जर तुम्ही येत असाल ना तर तुम्हाला तळीतून ज्या वेळेला तुम्ही आतला रोड पकडता तो रोड मी तर म्हणेन की दिवसा ठीक आहे, बट अतिरात्री तुम्ही ह्या रोडने जरा येऊ शकत नाही, म्हणजे जरा वन्य प्राण्यांचं प्रमाण खूप जास्त आहे। आणि तुम्ही बघा पूर्णपणे भरपूर ठिकाणी झाडे वगैरे आहेत, आणि ज्यावेळेला अति पाऊस पडतो ना त्यावेळेला ह्या भागांमध्ये झाडं वगैरे पडणं किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अतिप्रमाणामध्ये बघायला मिळतात। आणि त्यामुळे कुठेतरी म्हणजे आपण जो म्हणतो रस्ता देखील बंद होतो। इथून मागे 1 ते 2 दिवस आधी चिपळूणमध्ये ज्या वेळेला मित्रांनो खूप मोठा पाऊस झाला ना त्यावेळेला देखील ह्या ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला होता। बट योगायोग असं आहे की आपण ह्या ठिकाणी नव्हतो त्यामुळे अपडेट तुम्हाला देता आली नाही आहे। बट तुम्ही जर बघाल तर आता पण बघा क्लायमेट काय झालं आहे, इकडे आता पाऊस शांत आहे। ह्या भागामध्ये सकाळपासून बघताय ना तर पाऊस पूर्णपणे शांत आहे, आणि चिपळूणमध्ये पण तसं शांत आहे। मी अपडेट घेतोय, बट म्हटलं जरा ह्या साईडची देखील अपडेट तुम्हाला देतो, आणि कोणत्या भागामध्ये झाडं वगैरे पडतात ते देखील तुम्हाला आता पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा, कारण तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या नक्कीच आपल्या चॅनलवर वारंवार बघायला मिळणार आहेत। तर आता आपण जरा मित्रांनो थोडं पुढे आलेलो आहोत, आणि मी ह्या ठिकाणी का थांबलोय कारण तुम्ही समोरच बघू शकता मित्रांनो हा एरिया बघा, म्हणजे किती घनदाट जंगल आहे बघा आजूबाजूला पूर्णपणे। आणि ह्या रोडला कसं आहे रात्रीचे कोल्हे असतात, कोल्ह्यांचं प्रमाण ह्या भागामध्ये खूप जास्त बघायला मिळतं। कारण एकदा रात्री मी 10:30 वाजता इथून गेलो होतो त्यावेळेला मित्रांनो अक्षरशः 7 ते 8 कोल्हे मला ह्या ठिकाणी बघायला मिळालेले। त्यामुळे हा एक जो पॅच आहे ना तिथे आलो जरा थोडी भीती वाटतेच रात्रीची, त्यामुळे जर ह्या रूटला येत आहे तर रात्रीचं मी तर म्हणेन की तुम्ही जरा टाळा। आणि बघू शकता पूर्णपणे झाडं जी आहेत ती रस्त्यावर आलेली आहेत, त्यामुळे ह्या भागामध्ये हे बघा बघताना काटे वगैरे पडलेले आहेत। पाऊस जर जास्त झाला ना तर इकडे देखील या ज्या झाडांच्या फांद्या वगैरे आहेत त्या अक्षरशः रस्त्यावर पडतात। तर अशा काही अपडेट्स आहेत ज्या मी तुम्हाला वारंवार देत राहणार आहे, जेणेकरून तुम्ही ह्या रूटला कधी प्रवास कराल तर तुमचे देखील लक्षात येतील। चला आता ह्याच रूटने आपण सरळ जाऊया। आता हा जो भाग आहे ह्या भागामध्ये म्हणजे काल पूर्णपणे मित्रांनो जी फांदी आहे ना झाडाची ती अक्षरशः रस्त्यावर आली होती बघा। सो अशा प्रकारे ज्या फांद्या वगैरे आहेत ना त्या अक्षरशः झाडा म्हणजे रस्त्यावर येतात ज्यावेळेला पावसाचं प्रमाण जास्त असतं, त्यावेळेला वारा वगैरे सुटलेला असतो, आणि त्यावेळेला ह्या ज्या झाडांच्या फांद्या आहेत ना त्या मित्रांनो पूर्णपणे अशा रस्त्यावर येतात। आणि काय आहे दिवसा ठीक आहे दिसतंय, बट रात्री ज्यावेळेला आपण प्रवास करतो ना त्यावेळेला पटकन दिसत नाही। हेल्मेट वगैरे असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुमच्या डोक्याला मित्रांनो इंजुरी होऊ शकते। सो ह्या एक गोष्टी आहेत ज्यावेळेला तुम्ही ह्या अशा रोडनी प्रवास करता पावसात तरी मोस्टली, मी म्हणत नाही की हाच रोडनी, गावामध्ये कुठल्याही रस्त्याने जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला म्हणजे दिसून येईल की झाडांच्या ज्या फांद्या आहेत कसं आहे पूर्णपणे रस्त्यावर आलेले असतात। त्यामुळे जरा थोडा प्रवास सावकाश करा मित्रांनो, कारण मेन म्हणजे तुम्ही जर तुमची जी नजर आहे ना ती पूर्णपणे तेज ठेवा। आणि इकडे बघा पूर्ण अगदी लावणीला माझ्यामध्ये चालू केलेली आहे सुरुवात, कारण पाऊस तर एकदम भयानक पडला आहे। आणि हा जो स्पॉट आहे ना तो खूप सुंदर आहे। मी विचार केला होता की कधीतरी या ठिकाणी थांबेन, पण आज योगायोग आला आहे। इतका सुंदर स्पॉट आहे ना मित्रांनो, म्हणजे अक्षरशः अगदी मस्त अगदी लाईनीमध्ये या ठिकाणी शेती केलेली आहे। हा बघा ह्या ठिकाणी एवढं जबरदस्त वाटतं ना बघताना। आणि कसं आहे ज्यावेळेला रनिंग पाऊस असतो त्यावेळेला बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो आपला, खूप भारी वाटतं वातावरण। आणि गाव आहे कोकणामध्ये मित्रांनो, असे जे गावातले रोड्स आहेत ना आणि गावातल्या ह्या गोष्टी आहेत ज्या कधी आपण म्हणतो ना म्हणजे विसरूच शकत नाही। आता आपण आलेलो आहोत जांभूळवाडी पवार साखर या ठिकाणी, आणि हा एक पॅच आहे मित्रांनो। ह्या ठिकाणी लास्ट टाइम 2 दिवस आधी देखील ह्या ठिकाणी झाड पडलं होतं, ते देखील त्यांनी झाड आहे ते पूर्णपणे काढलेलं आहे बघा। ह्याच भागामध्ये माझ्यामध्ये कुठेतरी पडलं होतं, हे बघा हे बघा। सो अशा काही गोष्टी आहेत जिकडे थोडं वारंवार लक्ष ठेवावं लागतं, कारण ऑब्वियस आहे पाऊस खूप जास्त लागतो मित्रांनो काय काय गावांमध्ये। आज जरा थोडा पावसाने आराम घेतला आहे, नाहीतर मग 2 दिवस झाले धुमाकूळ बॅटिंग चालू आहे सध्या कोकणामध्ये बघा। जिकडे तिकडे एक ना एक तरी कुठे फांदी तुटले, कुठे काय
झाडच पडलं, ह्या गोष्टी आहेतच, बघायला मिळतातच. तर म्हटलं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, त्यासाठी आपण आज ही व्हिडिओ करतोय. बघा वातावरण बघा, पूर्णपणे अगदी हिरवळ आहे, गच्च अगदी झाडं आहेत मित्रांनो रस्त्याच्या दोन्ही बाजूला. एकंदरीत आनंदाची बातमी आहे, कारण अशा गोष्टी कधी बघायला मिळत नाही. आपण आता बघतोय की सगळीकडे झाडं तोडायचं काम चालू आहे, बट ह्या रोडला तुम्ही जर बघाल तर पूर्णपणे अगदी झाडं तुम्हाला अगदी अशी गच्च बघायला मिळतील. पवार साखरेमध्ये आता आपण आहोत, टुवर्ड्स आलेलो आहोत तळीच्या दिशेने. म्हणजे आता आपण तळीमध्ये बाहेर पडू. ह्याच रोडने सरळ गेलो की एक जर आपण अंजनवेलपासून पकडलं म्हणजे आमच्या कंपनीपासून, तर एक 14 ते 15 किलोमीटरचं माझ्यामध्ये डिस्टन्स असेल तळीपर्यंत. माझ्यामध्ये जास्त पण असेल कमी पण असेल, काय आयडिया नाही. बट इकडचा माहोल आणि इकडच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इतक्या सुंदर आहेत ना मित्रांनो, म्हणजे गाडी चालवायला थकवा येतच नाही. तुम्ही म्हणाल की दमत का नाही, ह्याच कारण मित्रांनो मी अजिबात दमत नाही. कारण एवढं भारी वातावरण असताना मित्रांनो, उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात पण आणि हिवाळ्यात पण. फक्त काय जरा थोडी काळजी घ्यावी लागते, कारण वन्य प्राणी आहेत त्यामुळे थोडी भीती असते. नाहीतर मग ह्या भागामध्ये कधीही मला सांगा यायला, मी 100% येणार. आला पाऊस आला. जरा ह्या ठिकाणी काय थांबलोय, कारण तुम्ही समोर बघा मित्रांनो, ही जी जागा आहे ना ती मला नेहमीच आवडते. म्हणजे एवढी जबरदस्त जागा आहे ना, पूर्ण अगदी हिरवळ मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला मिळते. अरे यार जोरदार पाऊस आला. ढग बघा कसे काळे झालेले आहेत पूर्णपणे, आणि आत्ताच पाऊस होऊन गेला, तुम्ही बघितला असालच, लगेच गायब झाला. म्हणजे हेच आहे की ढगांनुसार पाऊस पडतोय, ढग काळे आहे तेवढ्यापुरता पाऊस पडतोय, लगेच निघून जातो, पण वारा कंटिन्युअसली आहे. तर मी हेच सांगत होतो मित्रांनो, ही जी जागा आहे ना तेवढी जबरदस्त आहे ना की ह्या ठिकाणी मी आवर्जून थांबतो. 5-10 मिनटं का होईना आवर्जून थांबतो. हा बघा पुन्हा आला पाऊस. म्हणजे पूर्णपणे ढगांचा खेळ चाललेला आहे. इकडे बघा पूर्ण अगदी असा काळोख पकडला आहे, आणि इकडे नॉर्मल ढग आहेत. त्याच्यानंतर इकडे बघाल तर पूर्ण अगदी नॉर्मल आहे. सो असं काहीसं वातावरण मित्रांनो अंजनवेल गुहागर या साईडला सध्या कालपासून दुपारपासून आपल्याला बघायला मिळतंय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही समोरची जागा आहे ज्या ठिकाणी मला रानगावा बघायला मिळाला होता. ही बघा हीच ती जागा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी रानगावा होता सकाळी 10:30च्या आसपास, आणि मी ह्याच रोडनी चाललो होतो, आणि जस्ट इकडे बघितलं तेव्हा मला इकडे पाहायला मिळालेला. म्हणजे असं उघड्यावर देखील मित्रांनो ह्या ठिकाणी वन्य प्राणी फिरतात. सो ही एक मोठी भीती असते की दिवसा ढवळ्यात देखील असे प्राणी तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण पुढे प्रवास कंटिन्यू केला होता, तितक्यात बघू शकता इकडे आपल्याला झाड पडलेलं बघायला मिळालं आहे. डेंजर कंडिशन आहे, जागोजागी काय ना काहीतरी मित्रांनो पडलेलं आहेच. म्हणजे एवढा पाऊस ह्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. पाऊस असतोच मित्रांनो जागोजागी प्रत्येक कोकणामध्ये गावोगावी, पण इकडे तुम्ही बघाल तर ही अशी झाडं वगैरे बरीचशी पडलेली आपल्याला बघायला मिळतात. हा जो अंजनवेल तळी रोड आहे ना, त्या रोडला मित्रांनो मी आता आहे, आणि ती तुम्हाला अपडेट देतोय. आणि आता बघू शकता इकडे शाळा आहे, आणि आता इकडे स्पीड ब्रेकर देखील नवीन केलेले आहेत. बिकॉज ऑफ काय आहे ना मित्रांनो, गाड्या खूप स्पीड असायच्या. सो बरं आहे, गावामध्ये अशा गोष्टी झाल्याच पाहिजे. चला प्रवास कंटिन्यू करूया. पाऊस काय पिछे सोडत नाही, आता पाऊस चालू झाला आहे. शृंगारतळी बाजारपेठ ह्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. ही एक मित्रांनो मोठी बाजारपेठ आहे, आजूबाजूच्या गावांसाठी खूप महत्त्वाची आणि एक मोठी बाजारपेठ म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण गुहागर म्हणा, त्याचबरोबर अंजनवेल म्हणा, किंवा आजूबाजूची गावं आहेत तिकडचे मित्रांनो जे लोक आहेत ना, ते ह्या ठिकाणी येतात बाजार करण्यासाठी म्हणा किंवा अन्य गोष्टींसाठी. कारण शृंगारतळी एक मित्रांनो मोठी बाजारपेठ मानली जाते, आणि इकडे देखील थोडंफार प्रमाणामध्ये पाणी होतं इथून मागे 1 ते 2 दिवसामध्ये. तुम्ही बघू शकता खूप म्हणजे तशी मोठी बाजारपेठ आहे. सगळ्याच गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. चिपळूण बाजारपेठ नंतर गुहागरला येताना जर कोणती मोठी बाजारपेठ म्हणाल तर मग ही तळीचीच बाजारपेठ आहे. कारण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला या बाजारपेठमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे कधी गुहागरला आलात तर नक्की मित्रांनो ही जी तळीची बाजारपेठ आहे तिकडे एकदा भेट द्या, एक असाच फेरफटका मारा, जेणेकरून तुम्हाला देखील इकडच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात येतील. ज्या वेळेला आपण गुहागर चिपळूणचा प्रवास करत असतो त्यावेळेला आपण फक्त गुहागरला जातो मित्रांनो, परंतु गुहागरच्या आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या देखील तुम्ही आवर्जून फिरा. गुहागर बीच सोडलात तर अजून देखील मित्रांनो बरंच काही फिरण्यासारखं आहे. एकदा आपण नक्की गुहागरवर देखील एक सिरीज करण्याचा प्रयत्न करू. 100% माझा तो देखील प्लॅन आहे. म्हटलं जरा थोडा पाऊस कमी होऊ द्या, मग एकदा पाऊस कमी झाला की मग त्यानंतर आपण तिकडे देखील एक सिरीज करू की म्हणजे पूर्ण गुहागरमध्ये किती प्रकारचे समुद्रकिनारे आहेत, किंवा मग कोणकोणती अशी गावं आहेत जिकडे काय वेगळेपण आहे. गुहागर म्हणजे एक मित्रांनो मंदिरांचा तालुका अशी देखील ओळख आहे. त्यामुळे गुहागरला आलात तर एक प्रॉपर प्लॅनिंग करून या. फक्त एक बीचच नाही आहे मित्रांनो गुहागर, म्हणजे बाकी साऱ्या देखील गोष्टी आहेत खूप साऱ्या. तर त्यांचं देखील मित्रांनो तुम्ही नक्की एक मी म्हणेन आढावा घ्या. आणि हा आहे आपला चिपळूण गुहागर रोड, आणि खूप उत्तम प्रकार झालेला आहे हा देखील रोड. ह्याचे देखील मी तुम्हाला अपडेट्स वारंवार देत असतो आणि दिलेले देखील आहेत. आणि इकडे बघा पूर्णपणे अगदी पाऊस उजळला आहे, म्हणजे काहीच नाही, ढग तेवढे थोडे काळे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल झालेल्या आहेत. चला जास्त काय थांबत नाही, आणि इकडे आता काय दाखवण्यासारखं आहे ना, कारण इकडचं रस्ता तर पूर्णपणे क्लिअर आहे. थोडा जरा पुढे आपण एका ठिकाणी थांबणार आहोत. कदाचित रामपूर घाटामध्ये देखील मी थांबेन, कारण तिकडे देखील मला जरा थोडा तुम्हाला अपडेट्स द्यायचे आहेत. सो चला मित्रांनो, हा जो प्रवास आहे तो आपण एन्जॉय करूया. प्रवास तर चालू होता, जाता आता आपण येऊन थांबलेलो आहोत बरोबर मार्गतामाने या ठिकाणी. आणि समोरच बघा मित्रांनो, या ठिकाणी माझ्या मते ना नांगरणी स्पर्धा झाली असावी, कारण कोकणामध्ये जर तुम्ही बघाल ना
तर एक बैलगाडा स्पर्धा आणि त्याच्यानंतर मग आता पावसामध्ये रंगते ती म्हणजे ही नांगरणी स्पर्धा. बघू शकता चिखलावरून मी लगेच ओळखलं की ह्या ठिकाणी नक्कीच नांगरणी स्पर्धा झाली असणार 100%. बघू शकता नांगरणी स्पर्धा देखील मित्रांनो खूप सुंदर असतो तो अनुभव. फक्त एवढंच आहे की बैलांना जरा त्रास होतो, बट तो देखील एक आपण एक म्हणतो ना की एक कोकणातला एक पारंपरिक मित्रांनो एक छंद आहे इकडच्या लोकांचा. सो नक्कीच आपण तो देखील म्हणजे ती जेव्हा स्पर्धा असेल ती स्पर्धा देखील आपण टिपण्याचा नक्की प्रयत्न करू. थोड्याच वेळामध्ये आता रामपूरचा घाट येईल. त्या घाटामध्ये देखील कसं दरड आता मध्यंतरी थोडीशी कोसळली होती, पण तेव्हा मी काही व्हिडिओ करू शकलो नाही कारण गडबड होतो. पण आता जाताना तुम्हाला तो एक पार्ट दाखवतो. आता पूर्णपणे क्लिअर केली जागा, बट कोणत्या जागेमध्ये दरड कोसळली होती नक्की तुम्हाला दाखवतो. हल्ली जर बघायला गेलात तर मित्रांनो ह्या वर्षी पाऊस तसा खूप उशिरा चालू झाला आहे. म्हणजे आपण एक म्हणू की जूनच्या एंडिंगला कुठेतरी पाऊस चालू झाला आहे, एक 27-28 तारखेच्या आसपास. बट आज तारीख आहे बरोबर जुलैची 8 तारीख, सॉरी आज जुलैची 7 तारीख आहे. 7 तारखेला आपण हा व्हिडिओ करतोय जुलैच्या. ह्या 7 ते 8 दिवसामध्ये जो काय पाऊस झाला ना मित्रांनो, तुफान पाऊस झाला आहे. तुफान म्हणजे अजून पाऊस पुढे पडणार आहे. बट ह्या 7-8 दिवसामध्ये एवढा पाऊस झाला आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती चिपळूणमध्ये. जास्त पण काय म्हणता येणार नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये झाली होती. किंवा मग आता तुम्ही सगळीकडे बघताय की काय काय परिस्थिती झालेली आहे ती. म्हणजे अजून पाऊस पडणार आहे पुढे. सो आता खूप थोडं एक म्हणू शकतो आपण एक भीतीचं वातावरण आहे की आता इथून पुढे अजून तर पाऊस आहे. सो काय होईल आणि काय नाही हे काय सांगता येत नाही. कारण तुम्ही आता बघताय की जिकडे तिकडे मुंबई गोवा हायवेवर देखील म्हणजे आपले दरड वगैरे कोसळलेले आहे, त्यामुळे हायवे पूर्णपणे ब्लॉक झालेले आहेत. गावोगावी लँडस्लाईड वगैरे होत आहेत. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी मित्रांनो होत आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे की अजून पाऊस तर चालू व्हायचा आहे प्रॉपर. आता सुरुवातीलाच ही अशी कंडिशन आहे तर मग पुढे काय होणार आहे. सो हे एक बघण्यासारखं असणार आहे पुढे वातावरण. सो सगळ्याच गोष्टींची अपडेट मी तुम्हाला पुढे पुढे देत राहणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये आपला रामपूर घाट चालू आहे. आता आपण आलेलो आहोत रामपूर घाटामध्ये. तुम्ही माझ्या बघू शकता समोरच हा आहे मित्रांनो रामपूरचा घाट. ह्या ज्या जागा आहेत ना मित्रांनो त्या आता क्लीन केलेल्या आहेत थोडा दिवस पहिल्यांदाच. म्हणजे पूर्णपणे इकडे झाडे वगैरे होती, बट आता JCB वगैरे आणून ती झाडं वगैरे पूर्णपणे तोडलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला आता संपूर्ण भाग हा क्लिअर दिसतोय. आणि इथून पुढेच 1 ते 2 टन आहेत ते पूर्णपणे रिस्की टन आहेत मित्रांनो. आणि त्या टनामध्ये यांना दरड आहे ती पूर्णपणे रस्त्यावर कोसळते. सो तिथे झाड देखील पडलं होतं इथून मागे 1-2 दिवस आधी. सो तो कोणता पॅच आहे ना तो तुम्हाला आता दाखवतो. किती मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो हा जो घाटाचा रस्ता आहे ना तो तुम्हाला आता क्लिअर दिसतोय बघा. रस्त्याचे तुम्ही बरोबर माझ्या डाव्या साईडला बघा पूर्णपणे ती झाडं आहेत ना छोटी छोटी वगैरे ती पूर्ण अगदी क्लीन केलेली आहेत जेणेकरून जो रस्ता आहे तो क्लिअर दिसावा. आता आपण त्या पॅचवर पोहोचलो ज्या ठिकाणी दरड कोसळली होती. मित्रांनो तो पॅच आहे तुम्ही माझ्या बरोबर उजव्या हाताला बघू शकता. हा जो पॅच आहे ना मित्रांनो ह्या पॅचमध्ये जी दरड आहे ती पूर्णपणे कोसळते आणि रस्त्यावर आलेली. आणि इथे एक झाड देखील पडलं होतं. माझ्या मते इथे का मागे काय कळत नाही, बट कोणत्या तरी ह्याच भागामध्ये एक झाड पडलं होतं. म्हणजे रस्त्याचा ही जी मधली बाजू आहे तिथपर्यंत ते झाड पडलं होतं. सकाळी जवळजवळ मी एक 7-7:30च्या आसपास मित्रांनो ह्या ठिकाणी होते त्यावेळेला मला ते बघायला मिळालेलं. बट ज्यावेळेला रिटर्न आलो त्यावेळेला ते झाड वगैरे ते पूर्णपणे क्लीन केलेलं. सो हा एक पॅच आहे मित्रांनो रामपूर घाटातला. तिथे जरा थोडं आपण एक म्हणतो की सावकाश यावं लागतं. आणि समोर पण बघा पूर्णपणे झाडं वगैरे तोडून साईडला ठेवलेली आहेत. सो हा एक जरा थोडा रिस्की पॅच आहे ह्या घाटातला. बाकी तसा घाट पूर्णपणे क्लिअर आहे. आणि आता तर त्यांनी क्लिअर केला आहे रस्ता वगैरे पूर्णपणे बघू शकता. फक्त ही जरा दरड आहे तिचीच एक फक्त जरा भीती आहे पावसामध्ये. आणि आत्ता जर बघाल तर पाऊस पूर्णपणे क्लिअर आहे. म्हणजे अक्षरशः मी तळीतनं पुढं आलो तिथपासून म्हणजे अजूनपर्यंत पाऊसच नाही भेटला आहे. सो चला एनिवे आता इथून आपण पुढे निघूया. मित्रांनो आपली तांबीची नदी रामपूर घाटाच्या नंतर आपल्याला बघायला मिळते. ह्या नदीचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे अजूनपर्यंत मी 1.5 ते 2 वर्ष झाली ह्या रोडने प्रवास करतोय. बट अजूनपर्यंत कधी पुलावरनं पाणी गेलं आहे किंवा आपलं तांबी नदीला पाणी टच झालं आहे एकदम धोक्याच्या पातळी ओलांडली असं कधी काय ऐकलं नाही मित्रांनो मी कधी. त्यामुळे विषय असा आहे की तुम्ही जर नीट बघाल तर चिपळूणला एवढा जोरदार पाऊस होतो पण लगेच पाणी भरतं. बट ज्यावेळेला चिपळूणला पाणी भरलं होतं त्यावेळेला देखील मी बघितलं ना तर तांबी नदीला म्हणजे अक्षरशः म्हणजे पाणी असेल नाही असं नाही, बट क्रॉस झालं आहे किंवा मग पुलावरून चाललं आहे वाहतूक थांबले असं कधी ऐकलं नाही अजूनपर्यंत तरी. म्हणजे 1.5 ते 2 वर्षामध्ये तरी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही. ह्याच्या आधी काय झालं असेल की नाही आय डोंट नो. बट त्यामुळे ह्या भागामध्ये मित्रांनो तसा प्रवास करायला कोणता म्हणजे आपण एक म्हणतो ना कोणता अडथळा नाही आहे. जरी प्रचंड पाऊस असेल तरी काही तुम्हाला अडथळा येणार नाही. पण चिपळूणला पोहोचलात की तुम्हाला मित्रांनो बरेच अडथळे सहन करावे लागतात. कारण जरी तुम्ही अंदरान मार्गे जायला म्हटलात तरी तुम्हाला 1 ते 2 पूल आहेत तर तिथे देखील तुम्हाला पाणी मिळू शकतं. आणि बाजारात तर तुम्हाला माहिती आहे पाणी असतंच, त्यामुळे तो ऑप्शन कटच करा. त्यामुळे ह्या रूटनी जर तुम्ही कधी पावसात प्रवास करताय तरी तसं तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. आणि रस्ता बघा पूर्ण अगदी क्लिअर केलेला आहे मित्रांनो दोन्ही साईडला. दोन्ही साईडला तुम्ही बघा इथून मागे 5 ते 6 दिवस आधी ना रस्ता मित्रांनो त्यांनी पूर्णपणे क्लिअर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे बराच फायदा झाला आहे नाही असा नाही, फायदा खूप जास्त झाला आहे. कारण रोड पूर्णपणे क्लिअर झाले आणि विजिबल झालेले आहेत.
सो अशी काय ना काहीतरी एवढी तरी कामं झाली तरी खूप छान वाटेल. तर मित्रांनो, तुम्ही तर व्हिडिओ बघितला असाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक थोडक्यात तुम्हाला प्रवास दाखवला, त्याचबरोबर पावसाची काय कंडिशन आहे अंजनवाली या भागामध्ये ते देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोकणातला मित्रांनो अशाच आपला व्हिडिओ येणार आहे, तर आत्ताच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वतःसोबत स्वतःच्या परिवाराची देखील काळजी घ्या.